म्हैसाळीतील शेतकऱ्यांच्याकडून लोकनेते नामदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, पालकमंत्री, सांगली जिल्हा तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करण्यात आला। म्हैसाळीतील पाणी संपूर्ण दुष्काळी भागाला जाते, पण म्हैसाळ विजयनगरचा काही भाग पाण्यापासून वंचित होता। पण लोकनेते नामदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी गेले 1.5 वर्ष सातत्याने कॅनॉल सुरू ठेवून शेतकऱ्यांना दिलासा दिला असून म्हैसाळ विजयनगर येथील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत होती। यावेळी सुरेशभाऊंनी पुढाकार घेऊन पाटबंधारे विभागाला आदेश देऊन म्हैसाळ ओढा, DY2 लाईन आणि सरकारी लाईन येथे पाणी सोडायला सांगून शेतकरी, शेतजमीन व जनावरे यांना जीवदान दिले असून याशिवाय धडक योजना ज्या बंद पडल्या होत्या त्या सर्व योजना पाटबंधारे विभागामार्फत सुरू करण्याचे आदेश दिले असून त्याचा DPR करण्याचे काम सुरू केले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत पाणी मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून दुष्काळ काळात सुरेश भाऊंच्या रूपाने विठ्ठलच आमच्या मदतीला धावून आला अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। यावेळी धनंजय कुलकर्णी, धनराज शिंदे, दिलीप पाटील, आबासाहेब शिंदे, विठ्ठल बंडगर, संभाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग घोरपडे, अतुल माळी, वसंत खांडेकर, मारुती कांबळे, अर्चना हिरेमठ, स्मिता पाटील, वर्षा खांडेकर, नेमिनाथ चौंडाच, रमेश पाटील, रामगोंडा चौगले, कृष्णा चौगले, महावीर पाटील, राजू नवटाके पाटील, शीतल सणबे, नामदेव कोळी, सुभाष टाकळे, प्रतीक चौंडाच, विशाल चौंडाच, सुभाष संजय कोळी, बाळासाहेब घोरपडे, प्रमोद पाटील, सुभाष संगलगे, अनिल संगलगे, भरत पाटील, मनोज मगदुम, प्रकाश माने, विजय माळी, दादू माळी, अविनाश पाटील, शरद अंकलगे, ताशा पाटील, विकास कांबळे, धनंजय कांबळे, प्रकाश शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि म्हैसाळ विजयनगर परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते। म्हणाय गेलं तर पाण्याची स्कीम पाण्याची पहिलं तर ह्या वर्षाचा इतिहास झाला की म्हैसाळ चालू झालं जानेवारीला। जवळजवळ 1.5 वर्ष हे म्हैसाळ आपण चालू केलेलं, पंप चालू केलेले। बऱ्याच सगळ्या गावाला पाक सांगोला, मंगळवेढा, जत, कोटेमंकाळ, मिरज अशा भागात पाणी आपण टाकायचा सगळ्यांनी प्रयत्न केला। पण दुर्दैव हे होतं की माझ्या म्हैसाळला पाणी मिळत नव्हतं। म्हैसाळला पाणी म्हणायचे की आमचं नदी आमच्या बाजूला असते ना, आम्हाला तेच पाणी फिरून सगळं जग पिते ना, आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही। ज्यावेळी तक्रार आली त्यावेळेला 8 नंबर गेट काय ना, 8 नंबर गेट हे आम्हाला खुलं केलं तर आम्हाला पाणी येईल, त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला त्याला। आणि आज शेतकरी आता मला आले सगळे खुश आहेत, सगळे शेतकरी आम्ही पाणी पाजलं म्हणतात। आणि 8 नंबरचं गेट आम्ही खुलं केलं आणि म्हैसाळ हे पाणी द्यायची व्यवस्था केली। पण हे म्हैसाळ राहिलं का मला माहीत नाही, पण इथून पुढे 8 नंबर गेट खोलून अजून काय सुविधा करता येईल आपल्याला, आणखी पाणी काय आपल्याला इकडे देण्याची व्यवस्था करता येईल, त्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करूया। आणि एक काय कामगार नेमला तुम्ही ना, त्यामुळे कामगार मला काम करायचं लागेल ना, त्यामुळं आहे ना, आमदार झालो का कामगार मध्ये झालो काय, कामगार तुमचाच आहे की नाही, त्यामुळे काम तर करायचं लागेल। आणि त्या पद्धतीनं जिथे ज्या अडचणी येतात तिथे निश्चित एक आमदार म्हणून, एक भाऊ तुमचा म्हणून एवढा विश्वास दिलाय तुम्ही मला, तर निश्चित मी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे। निश्चितच पाण्याची कुठे टंचाई होऊन देणार नाही। पाणी आता आम्ही आजही पाणी आज कोयनेतून सोडले, तेव्हा अजून पाणी भरपूर आपल्याकडे उपलब्ध होते। परमेश्वरच्या कृपेनं बंडू अवखळी 2-4 पडू दे, पडू आणि लोकांकडून फोन येते, भाऊ पाणी बंद करा, पाणी बंद करा, बरोबर ना, असं लोकांकडून फोन येते। ही परमेश्वरच्यांनी प्रार्थना आम्ही करतो आणि निश्चित ह्या पाण्याच्या माध्यमातून आपण निश्चितच सुखावला असाल, काय झाला असेल, आनंद वाटला असेल, तो आनंद मला